आणि शरद पवार यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झालेला आहे। दिल्ली दौरा रद्द झाल्याने शरद पवार बारामतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आज शरद पवार यांचा दिल्ली दौरा होता। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे। अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवार बारामतीमध्ये दाखल झाले होते। मात्र आता ते पुन्हा दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते, पण त्यांचा दिल्ली दौराच पुन्हा एकदा अचानक रद्द झाला आहे। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। संदीप, हा दौरा रद्द का झालाय, काही अपडेट? त्यांची काही वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यात आलेल्या होत्या आणि डॉक्टरांनी खरं तर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता। त्याचबरोबर जास्त प्रवास टाळण्यास देखील सांगितलं होतं असं आपल्याला समजतंय। त्यानुसार शरद पवार यांचा हा दौरा रद्द झालेला आहे। संसदेचं अधिवेशन चालू आहे। त्या अधिवेशनात सहभागासाठी आज उद्या असं 2 दिवस शरद पवार यांचा दौरा नियोजित होता, मात्र अचानक तो आता रद्द करण्यात आलेला आहे आणि शरद पवार हे मुंबईमधून आता पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पुण्यात थोडा वेळ ते थांबतील आणि त्यानंतर ते पुन्हा बारामतीला रवाना होतील। दिल्लीमधलं सध्याचं प्रदूषण आणि वातावरण पाहता डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिल्याचं समजतंय की महाराष्ट्रामध्ये याच भागामध्ये राहण्याचं, कारण सध्या इकडचं वातावरण दिल्लीचं वातावरण खूपच फरक आहे। त्यामुळे सुप्रिया सुळे तिकडं सध्या संसदेमध्ये काम पाहतात। त्यामुळे स्वतः शरद पवार यांनी आता जाणं दिल्लीला जे आहे ते टाळलेलं आहे। ते पुण्यातून बारामतीला देखील आजच रवाना होणार आहे। बरं, धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।